माझं नाव माणिक बोंद्रे. मी पार्ल्याला राहते आणि मला ही लहानपणापासून आवड. कुठलंही फूल दिसलं ना तर कागद घ्यायचा आणि त्याचं कटिंग करून करायचं. माझी आई म्हणायची फुलवेडी आहे नुसती. तर तेव्हापासून मला आवड आणि मग मोठं झाल्यानंतर मला ती आवड निर्माणच झाली आणि ते सतत मी तो छंद जपला. आणि आता कुठलंही फूल समोर खरं ठेवायचं आणि जशान तसं करून बघायचं हा माझा छंदच आहे. आणि मी अशी जवळजवळ 20-25 फुलं मी बघून केलेली. मी कुठे शिकायला गेलेली नाही आहे. इथे आता कमळ आहे, नंतर हे जास्वंद आहे, हे डबल जास्वंद आहे, हे सिंगल जास्वंद आहे असं. नंतर इथे हे गुलाब आहेत. आता एखादी पार्टी आहे किंवा कोणाकडे आपल्याला बर्थडेला जायचं आहे तर असा बुके करून आपण गुलाबाचा देऊ शकतो. आणि ही फुलं आहेत ना ती जरी कागदाची असली तरी वर्षानुवर्ष अशीच्या अशीच टिकतात. मागच्या वर्षी ज्यांनी घेतले ती यंदाच्या वर्षी सांगतात मागच्या वर्षी घेतले ते अजूनही छान आहेत अगदी जशांतचे. कारण याच्यावरती धूळ जराही स्टिक होत नाही. फुंकर मारली की निघून जाते. फक्त त्याला पाणी लागता कामा नये. तर हे आता एवढं मोठं फूल. नंतर ही अशी गुलाबाची फुलं आहेत बघा. आपण मार्केटमधनं आणतो फूल खरं आणि देतो आपल्या मैत्रिणीला बर्थडेला, पण ते दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत जातं. पण हे मात्र आपल्याकडे वर्षानुवर्ष तशाचा तसं राहतं. हे असे बुके आपण देऊ शकतो. आपण बाहेरनं घेतोच की असे बुके. आणि मग ते ताजे टाकून द्यायला लागतात 2 दिवसात. पण हे वर्षानुवर्ष अशीच्या अशी टिकतात. आणि प्रत्येक जवळजवळ सगळ्या प्रकारची फुलं केली आहेत. हे एक कार्निशियस आहे, नंतर रजनीगंधा आहे, सुंदर. नंतर ट्युलिप्सची आहेत. बघा हे ग्लॅडिओ आहे. आणि गणपतीसाठी मी एक सजावट केली आहे. ती कंप्लीट महिरप केली आहे. ही सबंध महिरप म्हणजे इथे फक्त आपला गणपती ठेवला की झालं. हो. नंतर हे हार आहेत. हे बघा हे आहेत ते सोलावूडचे हार आहेत. ओके. सोलावूड म्हणून एक मिळतं वेगळं त्याचे हार आहेत. हे आहेत ते वॉल हँगिंग आहेत. खूप सुंदर. आणि हे जे आहेत ते याचे गुलाब केसात घालण्यासाठी गुलाब केले. त्याला असा आकडा लावलाय. त्यामुळे ते असे. आणि वेण्या पण केले. या अशा वेण्या आहेत बघा. या असं लावू शकतो आपण. हो सुंदर. आणि ही असे हे पण आहेत. म्हणजे आपण बाहेरनं बुके घेतो तर हा बुके दिला तर वर्षानुवर्ष असाच टिकतो. आणि गणपतीसाठी आपण जेव्हा सजावटीसाठी भरपूर फुलं घेतो तर ती नंतर आपल्याला उपयोगी येतात कशालाही. आता समजा आपल्याकडे काही फंक्शन आहे आणि वाढदिवस आहे, ताटाभोवती आपल्याला रांगोळी करायची आहे तर याच्यातलं काही घेऊन आपण पटकन तिथे रांगोळी काढू शकतो. बरोबर. म्हणजे महिरपाणी. हो सुंदर अगदी. आणि खरं सांगू तुम्ही इथे याल आणि बघाल ना पहिले तर तुम्हाला फुलं खरीच वाटतील जिथपर्यंत तुम्ही त्याला असं हात लावून बघत नाही ना. आणि ही जास्वंद बघा किती सुंदर आहेत. हे कोणतं फुल आहे? अच्छा ब्रह्मकमळ आहे हे. किती सुंदर वाटतंय बघा. हे बघा. सुंदर सुंदर. हो हे बघा चाफा बघा. चाफा आहे. खूपच झेंडू आहे. झेंडू खरंच वाटत. आणि हा वा सुंदर सोनचाफा आहे. खरंच छान. ही ऑर्किडची दांडी आहे. ओके. हे बघा सुंदरच अगदी. आणि हे बघा पारिजातकाची फुलं पण आहेत. प्राजक्त आहे. अच्छा प्राजक्त. आणि खरंच म्हणजे ना कधी कधी शूट साठी पण वापरतात ना त्याच्यात पण हे युजफुल आहेत खरं सांगायचं तर. ती नंतर कशी आपण विकत घेतो ती नंतर कोमेजून जातात. हे आपण असं यूज करू शकतो.
इथे पण आहेत हे बघा. हा. नक्की व्हिजिट करा, खूप तुम्हाला प्रेरणा मिळेल यांच्याकडनं. इतकं सुंदर काय काय बनवलं. हा, आणि त्या क्लासेस पण घेतात, म्हणजे तुम्हाला शिकवतील. तुम्हाला जर इच्छा असेल त्यांच्याकडे येऊन शिकण्याची तर ते आपण शिकवतात. तुमचा नंबर सांगता का मला? 98 हा 333 61156. ओके. विलेपार्ले. हा, नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू.